ओंकारच का? तर आपण त्याच्यात ओंकार हा पूर्ण गणेश रूप आहे. गर्भवती महिलांनी जर गर्भधारणेच्या वेळी किंवा गर्भधारणा झाल्यानंतर ओंकाराचं स्मरण केलं किंवा ओंकार उच्चार केले तर गर्भावर त्याचा खूप चांगला परिणाम होतो. तरुण पिढी आहे ज्यांना आपण सध्या स्थितीमध्ये जेनझी किंवा अल्फा आणि बरेच जनरेशन्स आहेत, तर ह्या सगळ्या पिढींसाठी ओंकार कसा उपयुक्त आहे आणि ओंकार त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावरती कसा परिणाम करेल? नमस्कार मैत्रिणींनो, मानसी संवादच्या आजच्या 5व्या भागात तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण ओंकार साधनेविषयी जाणून घेणार आहोत. त्या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्याकडे पल्लवीताई कुलकर्णी आलेल्या आहेत. हरिओम. नमस्कार पल्लवीताई. हरिओम. नमस्कार. पल्लवीताईंची थोडक्यात एक ओळख करून देते. पल्लवीताई स्वतः योग शिक्षिका आहेत आणि त्या YCB लेवलच्या परीक्षा त्यांनी उत्तीर्ण झालेल्या आहेत. सध्या त्या MA योगशास्त्र करत आहेत आणि त्याचबरोबर त्या योग थेरपिस्ट म्हणून पण त्याचाही अभ्यास करत आहेत. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ओंकार साधना कशी करायची आणि त्याचं महत्त्व काय आहे. पण त्यापूर्वी ताई मला एक नेहमी प्रश्न पडतो की कुठलाही अगदी साधा मंत्र जसं की ओम गंग गणपते नमः, म्हणजे गंग गणपते म्हणण्याच्या आधी पण आपण ओंकार लावतो. कुठलंही होम हवन असेल, आपल्या घरात कुठलंही धार्मिक कार्य असेल किंवा छोट्या मोठ्या आपण घरातले वैयक्तिक विधी करत असतो तेव्हा प्रत्येक वेळी आपण ओंकाराने सुरुवात करतो. असं का? ओंकारच का? तर आपण त्याच्या ध्यानमंत्रानेच आधी सुरुवात करूयात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्य ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. तर याच्यातून आपल्याला दिसून येतं की वेद काळापासूनच ओंकाराचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. तसंच उपनिषद, भगवद्गीता, पातंजल योग दर्शन याच्यामध्येही आपल्याला लिखित स्वरूपात याचे उल्लेख आढळतात. तर ज्ञानेश्वर माऊलींनी तर ज्ञानेश्वरीची सुरुवातच ओंकाराला नमन करून केलेली आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. कारण तो आदी आहे, वेदांनाही त्यानं प्रतिपादन करायला लावलेलं आहे, असा हा ओंकार आहे. आणि पुढे जाऊन माऊली म्हणतात जय जय स्वसंवेद्या. म्हणजेच काय? संवेद्या म्हणजे चांगले जाणून घेण्यासारखं आणि स्वसंवेद्या म्हणजे स्वतःच जाणून घेण्यासारखी आहे. म्हणजे आपण कुणीही कितीही जरी सांगितलं किंवा कुणीही त्याचं कितीही वर्णन केलं तरी ज्या वेळेला आपण स्वतः त्यात जाणून घेतो, स्वतः त्याचा अनुभव घेतो, त्याच वेळेला कळणार असा हा आहे. खूप छान ताई. मला तुम्ही जसं ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यासाठी पहिल्याच अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये ह्याचं वर्णन केलं, तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याला याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. छान प्रश्न विचारलात तुम्ही. जसं माऊलींनी वेद प्रतिपाद्या म्हणून वर्णन केलेलं आहे तसंच ते आणखीन सोपं करून आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. तर महाराज म्हणतात ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे आदिबीज. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणीयेला. म्हणजेच काय? तर हा ओंकार हा पूर्ण गणेश रूप आहे आणि त्याच्यामध्ये अ म्हणजे ब्रह्म जो निर्माणकर्ता आहे, उ म्हणजे विष्णू जो पालनकर्ता आहे आणि म म्हणजेच महेश जो नाश करणारा आहे. असे हे तिन्ही ब्रह्मतत्व ह्या ओंकारामध्ये सामावलेले आहे. म्हणजे ताई तुम्हाला इथे जसं आमचा या आधीचा एक पॉडकास्ट झाला, सत्व रज तम गुण आम्ही भगवद्गीतेतल्या आहाराबद्दल घेतला, तर तिथे त्रिगुण वर्णन केलेलं आहे. तर हे ब्रह्मतत्व तुम्ही जे म्हणताय आणि ओंकाराचा त्याच्यामध्ये तुम्ही ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा उल्लेख केला, तर ह्या ओंकाराने आपण असं म्हणू शकतो का की आपल्यातल्या गुणांची वाढ होते? नक्कीच. ह्या तिन्ही मध्ये सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण सामावलेले आहेत. म्हणजे जर आपण ब्रह्ममुहूर्तावरती जोर देऊन आणि दीर्घ स्वरूपाने जर म्हटला तर आपल्यामध्ये सत्वगुण जागृत होतो आणि उ हा जर दुपारच्या वेळी दीर्घ स्वरूपाने म्हटला तर आपल्यामध्ये रजगुण जागृत होतो आणि म हा संध्याकाळी मंद गतीने जर म्हटला
तर शक्ती संचालन व्हायला मदत होते. ताई, जसं तुम्ही आता अकार, उकार, मकार असं म्हटलं, तर अशा ह्या मात्रा का घेतलेल्या आहेत किंवा ह्या मात्रांची लक्षण आणि स्वरूप काय आहे? तर या मात्रांचं स्वरूप म्हणजे कसं, आता अ, उ आणि म अशा 3 स्वरूपामध्ये आपण ओंकार म्हणतो. तर अ आणि उ हे 2 स्वर आलेले आहेत आणि म हा एक व्यंजन आहे. म्हणजे इथे 3 मात्रा झाल्या. पण याच्यामध्ये आणखीन एक चंद्रबिंदू आहे. म्हणजे चंद्रकोर आणि अर्धचंद्र त्याच्यावरती आणि बिंदू. त्याच्यामध्ये तो बिंदूयुक्त आहे. तर ती अर्धी मात्रा असा हा ओंकार 3.5 मात्रांचा होतो. होतो. ताई, मग ह्याच्यामुळे आपल्याला ह्याची काही लक्षणं आहेत का? किंवा ह्या अ, उकार आणि मकार ह्या अवस्थेमधनं आपणही जात असतो का? हो, नक्कीच. याचा आपल्या शरीरावर खूप परिणाम होत असतो. जसं म्हणजे आपली जागृत अवस्था आहे. आपण जे डोळ्यांनी हे स्थूल जग बघतो, ती म्हणजे आपली जागृत अवस्था म्हणजे आणि उ म्हणजे तेजस, म्हणजे आपली स्वप्न अवस्था, ज्याच्यामध्ये बुद्धी आणि मन यांचं मिलन होतं. अशी ही अवस्था आहे उ. आणि म म्हणजे काय? सुषुप्ती. म्हणजे जर आपण ध्यानधारणा केली की आपली विज्ञानमय कोश आपला जागृत व्हायला मदत होतो. आत्मतत्वाकडे जाण्यासाठी आपल्याला मदत होते आणि आपली श्रद्धा, भक्ती दृढ व्हायलाही मदत होते. जसं आपल्याला भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की प्रणव सर्व देवेषु, म्हणजेच आपल्याला जे काही दैवत आपल्याला साध्य करायचं आहे, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा एक सुलभ आणि सोपा मार्ग हा ओंकार आहे. हे जाणून घ्यायला आवडेल की ही साधना आपण कशी करायला हवी? म्हणजे ओंकारची साधना जर मला सुरू करायची असेल, तर आमच्या प्रेक्षकांसाठी हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत सांगावं, अशी माझी इच्छा आहे. ओंकाराची साधना कुणीही करू शकतं. आबालवृद्ध, महिला, पुरुष कुणीही करू शकतं त्याची सुरुवात. आणि ती करताना ब्रह्ममुहूर्तावर केली तरी चालते, तुम्ही संध्याकाळच्या वेळी केली तरी चालते. मुलांनी, विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाच्या आधी 11 ओंकारां म्हणून सुरुवात केली तरी चालते किंवा लहान मुली बोलायला लागल्यानंतर त्यांनी सुरुवात एक 3 ते 5 ओंकार म्हणून मग हळूहळू 11 ओंकार अशी सुद्धा ओंकाराची सुरुवात केली तरी चालू शकते. तर ही आपण साधनेपर्यंत आलो, तर साधारण किती ओंकार आपण दिवसात म्हणायला हवेत आणि किती वेळा म्हणायला हवेत? सुरुवात तुम्ही 11 ओंकारांपासून करू शकता. मग हळूहळू तुम्ही 21 असे वाढवू शकता. जर तुम्हाला धारणा ध्यानच करायचं असेल, तर तुम्ही सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर मग अर्धा तास सुद्धा ओंकाराचं ध्यान किंवा जेवढे होतील तुम्हाला 21, 51 असे सुद्धा तुम्ही ओंकार त्या दृष्टीने करू शकता. किंवा कधी आपल्याला नंबर काउंटिंग करणं जमलं नाही, तर आपण 10 मिनिटं, हो, 15 मिनिटं सुद्धा करू आपल्याला शकतो की आपल्या सोयीने. काउंटिंग कारण सुरुवात जर आपण कमीपासून केली, तर ती हळूहळू तुम्ही वाढवत जाऊ शकता. कारण वाढत जाऊ एकदमच शकतो. खूप संख्या आपल्याला तेवढ्या वेळ बसणं नाही होत. तर हळूहळू 11 पासून सुरुवात करावी, मग हळू 21 असं वाढवलं आणि तरी अगदी चालते. लहान हो. आणि मुख्य म्हणजे त्याला एक जर तुम्ही बैठक कायम ठेवली, एक वेळ फिक्स ठेवली, एक आकडा फिक्स ठेवला, तर त्याचा फायदा आपल्याला जास्त व्हायला मदत होते. म्हणजे सातत्य, जसं सातत्य, डिसिप्लिन हो. पाहिजे प्रत्येक म्हणजे गोष्टीमध्ये. ठराविक जागा, ठराविक वेळ जर ठेवली, आसन ठराविक ठेवलं, तर आपल्याला त्याचे फायदे जास्त मिळायला मदत होते. तर तुम्ही आता जसं म्हणालात की आपण जर सकाळीच ह्याची सुरुवात केली, तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे त्याचा फोकस, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपल्या कामावर त्याचा खूप चांगला परिणाम होणार आहे. आणि रात्रीच्या वेळी केल्यानंतर निद्रानाश, हो, आपल्याला जर निद्रानाश असेल, तर रात्रीच्या वेळी ओंकार केल्याने निद्रानाश कमी व्हायला मदत होते. तसंच तुम्हाला आणखीन विज्ञानाच्या दृष्टीने जर फायदे असतील, तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा तर तणावमुक्ती होते. त्याच्यानंतर वायूंवरती त्याचा चांगला फायदा होतो. अंतःस्रावी ग्रंथींवरती चांगला फायदा होतो. म्हणजे आज आपण हार्मोन बऱ्याचदा हां, महिलांमध्ये, हार्मोन म्हणजे चेंजेस मानसीच्या होतात. सर्व महिलांना मला हे सांगायला खूप आवडेल, कारण की प्रत्येक वर्गामध्ये आपला ओंकार घेतला जातो, ओंकाराचं ध्यान घेतलं जातं, ओंकार मंत्र उच्चारण घेतलं जातं. तर तुम्हाला ह्या माध्यमातनं, आज ह्या एपिसोडमधनं तुम्हाला हे खूप प्रकर्षाने जाणवेल की आपण गेले सातत्याने कित्येक दिवस आपण जे ओंकाराचा मंत्रोच्चारण करतो, त्यामुळे तुम्हाला सुद्धा खूप सकारात्मक परिणाम जाणवत असतील. ताई अजून सांगतायतच आपल्याला त्याचे आणखी फायदे, ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणारच आहोत. पण तणावमुक्ती हा खूप खूप हो, महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात आहे ताई. मोठा फायदा आहे आताच्या परिस्थितीला. आणखीन आपल्या शरीरातल्या पेशींवर याचा चांगला परिणाम होतो. त्याच्यामुळे रक्ताभिसरण चांगलं होतं. हृदयावर चांगला परिणाम झाल्यामुळे आपल्या मेंदूकडे रक्तप्रवाह
चांगल्या पद्धतीने होतो. त्यामुळे एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढायला मदत होते. आणि तसं परिणाम म्हणालात ताई, की पंचवायूंवरती परिणाम हो. झाल्यामुळे रक्ताभिसरण म्हणजे आपल्याला जे आजकालचे ट्रेंडिंग आजार आपण म्हणू, हं. बीपी, डायबिटीज असे हो. खूप असे आजार खूप आहेत म्हणजे की आपल्याला त्याच्यावरती दमा हो. असेल त्या लोकांना ह्याच्यावरती पण परिणाम व्हायला मदत होते दम्यासाठी. त्याच्यानंतर मुलांमध्ये तोतरेपणा असतो, जीभ जड असते, त्याच्यामध्येही ओंकाराचा खूप छान फायदा होतो. गर्भवती महिलांनी जर गर्भधारणेच्या वेळी किंवा गर्भधारणा झाल्यानंतर ओंकाराचं स्मरण केलं किंवा ओंकार उच्चार केले, तर गर्भावर त्याचा खूप चांगला परिणाम होतो. ताई तुम्ही आता गर्भवती महिलांसाठी ओंकाराचं महत्त्व सांगितलं. तर त्याच्याबद्दल थोडंसं खोलवर जाऊन आपण बोलूयात. मला त्याच्याबद्दल जास्त सांगा, की गर्भवती महिलांनी तुम्ही सांगितलं, की गर्भधारणेपूर्वी म्हणजे जर एखाद्याला प्रेग्नन्सी म्हणजे गर्भधारणा होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर दोन्ही वेळेस केला तर त्याचे परिणाम होतात. तर त्या महिलांनी ओंकार साधना कशी करावी? हां, तर ओंकारचं आपल्याला महत्त्व माहितीच आहे, की तणावमुक्ती होते, रक्ताभिसरण चांगलं होतं. तर हा मुख्य फायदा होतो, की गर्भधारणेच्या वेळी ती महिला तणावात नसणं किंवा तिचं रक्ताभिसरण, हृदयाची ताकद सगळे चांगलं होणं आणि तो गर्भावरती एक छान परिणाम झाल्यामुळे काय होतं, गर्भाशयाची ताकद वाढते. त्यामुळे गर्भधारणा व्हायलाही मदत होते आणि गर्भधारणा झाल्यानंतर ज्यावेळेला गर्भाची वाढ होत असते, तर ओंकार हा असा इतकं महत्त्वपूर्ण आहे, जो आधी बीज आहे त्याचाच या गर्भावरती इतका चांगला त्याची चा परिणाम होतो, की गर्भवाढीला त्याची खूप मदत होते. ते खूप छान सांगितलं. त्याच्या आधी तुम्ही एक नमूद केलं होतं, की आपल्या पंचवायूवरती आणि हो. रक्ताभिसरणावरती परिणाम होतो. मुलाला जे काही अन्न, पोषक द्रव्य आहेत, आईच्या नाळेतनं हं. मिळतं. म्हणजे निश्चितच, की आई जेव्हा जेव्हा ओंकाराचं स्मरण करेल किंवा त्या मंत्रोच्चारण करेल, जितकं अधिक प्रमाणामध्ये, हो. तितकी ती तणावापासून दूर जाणारच आहे. आणि हे सगळ्या क्रिया झाल्यामुळे, रक्ताभिसरण तिचं छान झाल्यामुळे, तिचा तणाव कमी झाल्यामुळे, ते अर्भकसुद्धा तेवढंच आनंदी हो. आणि त्या अर्भकाची सुद्धा मानसिक, भावनिक पातळी आत्तापासून त्याची जडणघडण हो. गर्भातनंच व्हायला त्याच्या मदत होईल. मेंदूची वाढ व्हायलाही मदत होते आणि सकाळी उठून जर गर्भवती महिलेने ओंकार म्हटले तर त्याचा तिच्या शरीरावर चांगला परिणाम झाल्यामुळे अर्थातच तिचं गर्भावरतीही दिवसभराचं चांगला रुटीनसुद्धा खूप छान हो होणार आणि आहे. नंतर बऱ्याचदा महिलांना त्रास होत असतो, तर रात्री झोप नाही लागत. तर झोपायच्या आधीही त्यांनी जर ओंकाराचं मंत्रपठण केलं तर ते अगदी होऊ साध्या शकतं 11 ओंकाराने उच्चारते. सुद्धा हो. सुरुवात करू शकतात ताई, बरोबर? म्हणजे साध्या 11 ओंकाराने त्यांनी सुरुवात हो, केली 11 आणि ओंकार म्हणून जरी रात्री झोपलात तरी त्यांची झोप छान झाली, की त्यांना त्रास दिवसभर हो. खूप त्या फ्रेश राहू शकतात, आनंदी राहू शकतात. त्यांचा स्वतः म्हणजे आई आपण म्हणतो, की जी गर्भवती महिला आहे, ती जितकी आनंदी राहील, तितकं हं. बाळ अगदी छान हो. होणार आहे. जर ओंकार म्हणजे एक साधनेने सुदृढ बालक निर्माण सुदृढ बालक. होण्यासाठी आपल्याला त्याची नक्कीच खरंच मदत म्हणजे होते. हे ओंकार साधना किती महत्त्वाची आहे, की एक सुदृढ बालक म्हणजे एक सुदृढ नागरिक आपण आपल्या देशाला हो. देतोय. तर खूप सुंदर मुद्दा तुम्ही सांगितला ताई. त्याबद्दल खूप छान. ताई मला आणखी एक प्रश्न आहे, की आजकालचं सभोवतालचं वातावरण आणि जी तरुण पिढी आहे, ज्यांना आपण सध्या स्थितीमध्ये जेन झी किंवा अल्फा आणि बरेच जनरेशन्स आहेत. तर ह्या सगळ्या पिढींसाठी ओंकार कसा उपयुक्त आहे आणि ओंकार त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावरती कसा परिणाम करेल? छान प्रश्न विचारलात. आपल्याला आता बघितलं तर मुलांमध्ये मोबाईल बघण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर ज्यावेळेला ते मोबाईल बघतात, त्यावेळेला त्यांच्यामध्ये डोपामाइन सिक्रेट होतं. म्हणजे हॅपी हार्मोन्स आहे तो सिक्रेट होतो. त्याच्यामुळे ते खूप आनंदी असतात ते बघताना. आणि ज्यावेळेला ते बघून झाल्यानंतर त्यांना अभ्यास करायचा असतो किंवा कुठल्या सिच्युएशन फेस करायची असते, त्यावेळेला त्यांना खूप लवकर स्ट्रेस येतो किंवा ते हं. खूप लवकर ताणाखाली तणावाखाली जातात. येतात. तर त्यावेळेला त्यांना डोपामाइन सिक्रेट करणं गरजेचं असतं, पण तो होत नाही. तर त्यावेळेला त्यांचा कॉर्टिसॉल लेव्हल्स कॉर्टिसॉल वाढलेले लेव्हल असते. वाढलेली असते. तर यावेळेला तर याच्यामध्ये ओंकाराचा खूप फायदा होतो. त्यांनी जर अभ्यासाच्या आधी ओंकार जप करून 11 ओंकार, 21 ओंकार असा जप करून जर ते अभ्यासाला बसले, तर डोपामाइन सिक्रेट व्हायला त्यांना मदत होते. तर ओंकाराची जी स्पंदनं असतात, जो आपण मकार म्हणतो, त्याची जी स्पंदनं असतात, तर ती आपल्या मेंदूवरती त्याचा खूप छान परिणाम होतो आणि त्यांना आपल्या अभ्यासामध्ये खूप चांगली प्रगती करायला त्याची मदत होते. आणि फक्त अभ्यासच नाही, तर त्यांची तणावमुक्ती व्हायलाही मदत होते. न्यूरोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर त्यांनी जर ओंकाराचा जप करताना ज्ञानमुद्रा आणि पद्मासन अशी बैठक जर केली, तर त्यांचं पोश्चर सुधारायलाही मदत होते आणि नाडीशुद्धी व्हायला मदत होते.
हो, ते अगदी बरोबर बोललात, की सततच्या मोबाईल वापरामुळे आजकाल फिजिकल हो. पोश्चर्समध्ये खूप खूप म्हणजे बिघाड निर्माण झाले. सर्व्हायकलचे इश्यूज असतील, हं. लंबर आणि बॅक पेन सुरू झालेला आहे. आणि जसं आत्ता तुम्ही फिजिकल पोश्चरवरती बोललात, हे फक्त तरुण पिढीसाठी नाही आहे, हे सगळ्यांसाठीच हो, आहे. हो. कारण की बरेचसे सगळ्यांसाठीच जे आहे. आय-टी फक्त सेक्टरमधले काही आहेत, जणांना, वयस्कर लोकांना थोडंसं पद्मासन घालताना पण ते प्रॉब्लेम येतो. खुर्चीवर पण बसून ते करू हो, शकतात. पण ते ज्ञानमुद्रेमध्ये बसून जर ओंकार केला, तर आपल्याला नक्कीच त्याचे फायदे थोडक्यात मिळतात. आत्ता सगळ्यांसाठी ओंकार हे एक चांगलं औषध आहे, जे विनामूल्य हो, आहे, जे स्वतः सोपं आहे. अगदी घरात बसून एका ठिकाणी आपली बैठक निश्चित करून एका वेळेला केलं, तर नक्कीच त्यांना त्यांच्या आपण जसं मगाशी म्हणालो, की WHOने आपल्याला जे गाईडलाईन्स दिलेल्या आहेत स्वस्थ व्यक्तीच्या, की ते फक्त शारीरिक नाही, तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक ह्या तिन्ही पातळ्यांवरती काम करणारं असावं. आणि आपण आत्तापर्यंत संवाद साधताना हे अगदी प्रकर्षाने जाणवलं, की ह्या तिन्ही पातळीवरती ओंकार काम करतोय. फिजिकल म्हणजे जसं रक्ताभिसरण आहे, ज्याच्यामुळे आपला बुद्धीवरती त्याचा चांगला हो. परिणाम होणार आहे. मेंदूची कार्यक्षमता वाढणार आहे, म्हणजे मेंटल हेल्थ सुधारणार आहे. आणि जेव्हा फिजिकल आणि मेंटली आपण फिट असतो, तेव्हा इमोशनली डायरेक्टलीच आपल्याला त्याचे परिणाम जाणवतात. अ, मैत्रिणींनो, तर आज आपल्याला ताईंनी खूप सुंदर माहिती सांगितलेली. ओंकार साधना आणि ती कशी करावी, किती प्रमाणात करावी, त्याची बैठक कशी असावी, त्याच्या आपल्याला होणारे फायदे, या सर्वावरती ताईंनी एकदम खूप प्रदीर्घ आपल्याला आणि सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, की तुम्ही हा एपिसोड नक्की बघावा, हा भाग बघावा. त्याच्यावरती नेहमीप्रमाणेच जसं सांगते, तेव्हा आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्स आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये येऊ द्यात. त्याचबरोबर तुम्ही आपला हा एपिसोड बाकी सगळ्यांना तुम्ही शेअर करा. तुम्हाला हा विषय आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या इतर जणांना, कारण की ओंकार हा फक्त आपल्या मानसी परिवारासाठी नाही आहे, तर हा आबालवृद्धांसाठी आहे. ह्याचा जर साधना केली तर तो सगळ्यांना, घरातल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तर तुम्ही हा सगळ्यांना शेअर करावा, अशी माझी विनंती आहे सर्वांना. आणि तुम्हाला असेच काही नवीन-नवीन व्हिडिओज आता आपले येणारच आहेत. पण एखाद्या पर्टिक्युलर विषयावरती जर तुम्हाला काही तज्ञ लोकांचं मार्गदर्शन हवं असेल, तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही तशा विषयावरती नक्की तुमच्याशी तशा तज्ञ व्यक्तींशी संवाद साधून तुमच्यापर्यंत पोहोचू.